समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। बोला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। 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 जपले तू प्यारे ये प्यारा नाम, श्री राम जय राम जय जय राम। जपले तू प्यारे प्यारा नाम, श्री राम जय जय राम। मुकुंद मुरारी राधे श्याम, मुकुंद मुरारी हे श्याम। भजले तू प्यारे ये प्यारा नाम, भजले तू प्यारे हे प्यारा नाम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे। पुंडरीक कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, भक्ति शिरोमणी नामदेव महाराज की जय। आदिशक्ति मुक्ताई माते की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद गुरु रामदास बाबा महाराज की। सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु सोमासे बाबा महाराज की जय। अपने गुरुदेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान पार्वती पते हर हर महादेव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्रीचरण सद्गुरूंचे ते नमस्कारांनी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्य कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया
मद हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी गुरुराया 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 माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया श्रीपाद बाबा रामदास बाबा श्रीनारायण बाबा रोहिदास बाबा नाना बाबा सुमासे बाबा माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया श्रीपाद रामदासनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां दानक्यदाक्षं क्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यान् वरिष्ठं जयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडवास गेला साक्षात परमात्मा मग भेटविला विसरू कसा मी सद्गुरु पादुकेला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि सर्वांना संत श्रीपाद दासाचा सप्रेम जय हरी. सेवेसाठी निवडलेली ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. या गीतेवर टीका भावार्थ दीपिका नवे नवे ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9 आणि 9व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 2 राजविद्या राजगुह्य पवित्र मिदमुत्तमम प्रत्यक्ष वगम धर्म सुसुकम कर्तव्ययम जे जाणणे या अद्वयांच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी जो सकळ गुह्यांचा गोसावी पवित्र राहो जे धर्माचे निजधाम तेवी उत्तमाची उत्तम पै जया येता नाही काम जन्मांतराचे मोटके गुरुमुखे उज्जत दिसे हृदयी स्वयंभूची असे आणि प्रत्यक्ष फावू लागे तैसे अपयसया. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी ज्या अनुषंगाने या ठिकाणी हे नामसंकीर्तन चालू आहे ते म्हणजे आपल्या मालिकेतील चौथे आद्य गुरु. बरोबर, चौथे आद्य गुरु दत्तात्रय. तसंच आपल्याला जी मालिका मिळालेली आहे किंवा वैष्णवांचे जे मूळ आहेत ते आद्य म्हणजे भगवान श्री शंकर. एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव संत शिरोमणी महादेव असं नाथ बाबा वर्णन करतात. आणि तसंच कालिका माता
जी पार्वती मातेचा अवतार सांगितलेला आहे, जे पार्वती मातेला भगवान शिवशंकराने शिरसिंधूच्या परिसरी शक्तीची या कर्णकुहारी नेण काय त्रिपुरारी सांगितले जे, ही अशी परंपरा आपल्याला मिळालेली आहे. सुरुवातीला सांगायचं झालं तर अत्रि मुनींपासून ही परंपरा भगवान दत्तात्रयापर्यंत आली. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या. भगवान महाविष्णूने हंसाचं रूप धारण करून ब्रह्मदेवाला उपदेश केला. ब्रह्मदेवाने अत्रि मुनींना केलेला आहे. अत्रि मुनींनी भगवान दत्तात्रयांना केलेला आहे. दत्तात्रयांनी नारायण महाराज, लक्ष्मण महाराज, बलभीम, सकयानंद, शांतामाई, बंडो बाबा, केरो बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा आणि यांच्याकडनं ही परंपरा त्या दिवशी मला कळालं की अनंत बाबा कोकाटे हे या ठिकाणी पहिले वैष्णव. अनंत बाबा, अनंत कोकाटे, ओंकार बाबा, आणि त्यांच्या घराण्यातनं ही परंपरा कोणाकडे आली तर आज ज्यांनी हे सेवेचं आयोजन, नियोजन, संयोजन केलेले आहे असे असणारे गुरुवर्य वंडार बाबा कोकाटे, आणि यांच्याकडनं हा मार्ग ज्यांच्याकडे मिळालेला आहे ते आता इथे उपस्थित आहेत. गुरुवर्य हरिभक्तपरायण गुरुवर्य शरद बाबा म्हात्रे, आणि यांच्या मार्गदर्शनाने आमच्या गावामध्ये ही गंगा वाहत आलेली आहे. वाट दावी त्यांच्या पुण्या नाही पार, आणि होतील उपकार अगणित. त्या उपकारांची फेड काय द्यावे त्यांचे, व्हावे उतराई, आणि ठेवितो हा पाये जीव थोडा. श्रीपाद बाबांचे एवढे उपकार बाबा सांगायचे, बाबा बाबा बा, आपल्याला धन्यता द्यायचे. काय वर्णू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. आपल्याला ही मार्ग मिळालेला आहे. कुठून मिळालेला आहे? ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम, तयाचे एक नाम त्रिधा पय असे. मुख्य महाविष्णू, जे भगवान महाविष्णूने ब्रह्मदेवाला त्या ज्ञानाचा उपदेश केला, ते ज्ञान कालांतराने लोपत चाललेलं होतं. लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत मनुवेदला माझा. 2 वेळा जन्माला यायला लागलं, 2 वेळा. स्वमुखे आपण सांगे श्री विष्णू, गीता हा प्रश्न अर्जुनेसी. गीता हा प्रश्न अर्जुनेसी. जय हरी बाबा. स्वमुखे आपण सांगे श्री विष्णू. भगवान महाविष्णूने श्रीकृष्ण भगवंताच्या अवताराला आले आणि त्यावेळेला अर्जुनाला हे तत्वज्ञान, हे ज्ञान सांगण्यात आलेलं आहे. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्री राजे, संसारा एवढे ओझे पेडिले जगाची. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर या मार्गाने जावं लागेल.
कोणाच्या मार्गाने? ज्या मार्गाने राम प्रभू गेले, ज्या मार्गाने श्रीकृष्ण भगवंत गेले, ज्या मार्गाने नाथ बाबा गेले, ज्या मार्गाने निवृत्ती दादा गेले, ज्या मार्गाने ज्ञानोबाराय गेले, ज्या मार्गाने मीराबाई गेली, ज्या मार्गाने मुक्ताई गेली, तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर कोणाच्या पंथाने जायला लागेल? साधू संतांच्या मार्गाने जायला लागेल. ज्ञानेश्वरी अध्याय 4 आणि 4थ्या अध्यायामध्ये सांगतायत ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति हाणावे, तरी संताया बजावे सर्वस्वेसी. जेत ज्ञानाचा कुरुटा, तेत सेवा हा दारुवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळंगोनी. तरी तनु मनु जीवे, चरणासी लागावे, अगर्वत्ता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, सांगतील पुसिले, जे अंतःकरणाचे बोधले, संकल्पान ये. पुढच्या आणखी भाऊजी पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत शंका घ्यायचं नाही आहे, कारण शंके हुनी थोर मला होईल का, होईल का. हा त्याच्यासाठी सांगतात पुढे, जयाचेनी वाक्य उजवडे, चित्त झाले निधडे, ब्रह्माचेनी पाडे निशंकू होय. सांगितलेलं आहे. अरे कितीही पापी असू दे, कितीही भ्रमष्ट असू दे, कितीही पाप केलेला असेल ना बाबा, तरी यारे लहान थोर, याती भसती नारी नर न करावा. असंच आहे ना, करावा. बाबा चांगला विचार केला तर करावा विचार, न लगे चिंता कवणाची. जेणे जरी कल्मशाचा आगरू, भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊनी असशी, तरी ज्ञान शक्तीची निपाडे. हे आगवेची गा थोकडे, ऐसे सामर्थ असे चोकडे, ज्ञानी ये. म्हणून अर्जुना, अरे तुला हे ज्ञान सांगतोय ना, हे ज्ञान कसं आहे तर सर्व विद्यांचा राजा आहे. काही माणसांच्या मनामध्ये अजून संशय आहे. कार्यक्रमात असं वाटतं ना, गेल्यानंतर का आवरण येतं आपल्यावर. एवढं सोप्पा मार्ग सोप्पा नाही सांगितलेला. अरे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, न लगती सायास, न लगती सायास, जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. त्याच्यासाठी साधन काय सांगितलं भाऊजी? नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. अरे राम राज्यामध्ये शबरी मातेला 60,000 वर्ष वाट बघायला लागली. 60,000 वर्ष वाट बघत राहिलेली. अभंग आहे त्याच्यासाठी. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, ही माझी प्रार्थना. रामा रघुनंदना. त्यांना वाट बघावी लागली. नारद महर्षींना 60,000 वर्ष तपश्चर्या करायला लागलेले आहे. बाबा माझे विषय सांगत असतात. नारद भक्ती सूत्रामध्ये त्याचे लेख आले. 60,000 वर्ष बाबा तपश्चर्या केली, तेव्हा हे नामस्मरण भेटलेलं आहे.
एवढी वाट बघायला लागलेली आहे. नारद महर्षींनी प्रश्न केला की कलियुगामध्ये 100 वर्षच आयुष्य आहे, 15 वर्ष झोपेमध्ये गेली, तरुणपणामध्ये गेली, सगळ्या याच्या ऐश्वर्यामध्ये गेली, तर हे करणार कधी? त्या वेळाला बोलायला लागले पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक आणि नामे तिन्ही लोक उद्धरती. कसे उद्धरतील? तुकाराम बाबा सांगतायत मुखी नाम हाती मोक्ष. अवघड कुठली गोष्ट दिलेली आहे बाबा? श्वासाने करले भजन गड्या हो, श्वासाने करले भजन. वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म, श्वासाने करले भजन गड्या हो, श्वासाने करले भजन. मुख न बोले आहे का? ते तोंड चावायसाठी आपल्याला कर्म करायला लागतात बाबा, बरोबर की नाही? जेवणासाठी आपल्याला कर्म करायला लागतात. मुख न बोले, कंठ न, पाणी गिळण्यासाठी पण तो कंठ आवळायला लागतो. कंठ न हले, जीवानस मरे. हे बोलत असताना माझी जीव खालती वरती होते. जीवानस मरे राम, राम करे हमारा जप, हम बैठे आराम. कसं सांगित तरी आपल्या मनामध्ये शंकाच आहे. बाबा माझी ओवी घेतात, जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू, तया श्रू देतेचा अर्धरू, काहीच नव्हे. अरे ज्याला अमृतच दिलेला आहे, ज्याच्या तुमच्या मनामध्ये काहीतरी शंका असेल, कारण इथे प्रमाण तर बरोबर आपण सांगतो, बरोबर नाम तुझे रे, नाम तुझे रे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशव. अमृतापेक्षा सांगितलेला गोड सांगितलेला आहे. तोच अमृत तुमच्या घरामध्ये स्वसंवेद्य चालू आहे. श्रीपाद बाबा काय सांगायचे? पत्ता सांगायचे बाबा 15-15-421. एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जी बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तुगामी. तुमचा श्वास चालू आहे का तुम्ही घेताय? शेवटच्या क्षणाला घ्यायला लागेल. मग हे पुरावे कसे काय आहेत ते मला सांगा. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू आले, या जगाशी चालविता मीची एकू, तुझी या सत्तेने वेदांचे बोलणे, तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्हणून तुझं लागी शरण आलो. कोणाला शरण गेलो? देवाला गेलो का गुरुला गेलो? ब्रह्मांडाचा धनी म्हणजे काय? उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आणि पुरविती अर्थ शिष्याची या मुखी नाम, हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तूची लागलीच या ठिकाणी. आता देखील हा जयेंद्र आणि हा सूर्य, आपण नुसतं बोले सोपे वाटे ना करणी करेसो. आपल्याला जो भजन दिलेला आहे बाबा, तुम्ही घेताय का? सांगितला ना, राम करे हमारा जप, हम बैठे आराम. संवेद्य जे गोष्ट आहे, फक्त काय सांगितलेलं आहे? भाऊ, ताई, दादा, काका, लक्ष लक्षोनी अंतरी आणि तोची वारकरी पंढरीचा. तुमचं लक्ष कुठे पाहिजे? त्या ठिकाणी पाहिजे. त्या वेळेला सततम कीर्तयंतो मार चालूच आहे. फक्त काय करतात? आपल्याला भगवंत आठवण. त्याला सांगितलेलं आहे तुकाराम बाबांनी, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा काकुलती. मला तुम्ही आठवण करून द्यायच्या प्रत्येक वेळेला. जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येणार, त्या वेळेला भगवंत तुमच्या पाठीशी असणारच असणार. का? तर सकळ जीवांचा अरे आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझा मोकलिया ऐसे नाही. तरी पण आपल्यासारखे महाराज इथं बसलेले काय बोलत असतात माहित आहे का? त्यांच्यासाठी ओवी बाय कुठली आहे ती? माझी या बाबा काय? माझी या भक्ती विनोद, माझी या भक्ता
काय संसाराची या संसाराची चिंता आणि समर्थाची कांता कोरांना मागे. अरे तुम्हाला जी गोष्ट भेटलेली आहे ना सद्गुरूंच्या मार्फत, काय बोलतोय आपण, नुसतं बोल बोले सोपे वाटे. श्री गुरु सारिका पाठी राखा आणि इतरांचा लेखा राजयाची कांता. काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. कल्प तरुवटी जो कोणी बैसला काय वाणू त्याला सांगा जोजी. म्हणून माऊली सांगताय मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरु. विशेष अत्यादरू विवेकावरी ज्ञान देव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. कशामुळे का चिंतामणी आली या हाती सदा विजय मनोरथी. तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञान देव म्हणे. आणखी एक ओवी आहे बाय, त्याच्या खाली एक ओवी आहे, 2 ओव्या टाकलेल्या आहेत त्याच्यात. मज हृदयी सद्गुरु अच्छा अगोदर होती. जेणे तारिलो हा संसार पुरु. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. जैसे डोळे अंजन भेटे तै वेळी दृष्टीस फाटा फुटे. मग वाक बहु प्रगटे महानिधी. या सगळ्या गोष्टी ज्ञानोबारायांनी आपल्या श्रोता वर्गासाठी आवरण बाजू करण्यासाठी केलेल्या आहेत का आवरण आणखी आणण्यासाठी केलेले आहेत. आणि आपण त्याच्यावर संशय घेतो नेमकी शेवटच्या श्वासापर्यंत. अरे तू घेणार आहेस का? संशयाहुनी थोर पाप नाही आणिक घोर. ही तर विनाशाची वागुर राणी अशी सांगितलेले. अरे तुम्हाला जे नामस्मरण भेटलेलं आहे ना ते नामस्मरण भगवान महादेवांनी कोणाला दिलेलं आहे? पार्वती मातेला दिलेलं आहे. तेच नामस्मरण निवृत्ती दादांच्या कृपेने आदिनाथ उमा बीज प्रगट तिघांचा समावेश येतो. आजचा जो पर्वकाळ आहे याच्यामध्ये तिघा देवांचा समावेश येतो. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्र लादले सहज स्थिती. भगवान मच्छिंद्रनाथांना दत्तगुरु भगवंतांनी हाच अनुग्रह दिलेला जो ब्रह्मदेवाला मिळालेला आहे. तोच नामस्मरण शिवाने पार्वती मातेला दिलेला आहे शिव सिंधूच्या परिसरी. आणि तोच नामस्मरण शिवाच्या कृपेने आपण घेत आहोत. मग याच्यामध्ये शंका घेण्याचं कार्य आहे का? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होण्याची आणि परम सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्या भगवंताला त्या साधू संतांच्या मार्गाने जायला लागेल. ऐसी यांचा पदर धरा जेणे देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी सांगितलेले आहेत. आज देखील या ठिकाणी त्या भगवंताच्या भक्तीचा त्या ज्ञानाचा अनुभव आता देखील या ठिकाणी येऊ शकतो. फक्त घेणाऱ्याची तयारी पाहिजे. आता या ठिकाणी सगळेच राजहंसच आहेत. मग सांगायचं कोणाला? आता एक बी नाही इथं आवाज जातो ना आणि नाही त्यांच्यासाठी ओव्या लिहिलेल्या आहेत. जाईल ना. माझी ये भक्ती विण जलो त्यांचे जियाले पण. बाबा बरोबर. आगा पृथ्वीवरील पाषाण जिया प्राणियाच्या या ज्ञानाची तयाचे जियाले म्हणू तरी काही मरण सांगितलेले आहे. हे ज्ञान आपल्याला आत्मसात करून घेण्यासाठी हा नरदेव मिळालेला आहे. नरदेव निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. जे देवची होऊ म्हणती ते देवची होती तरी चित्ती काना धरावा. हा नरदेव त्याच्यासाठी मिळालेला आहे. हे आपल्याला हातपाय पण त्याच्यासाठी दिलेले आहेत. कशासाठी दिले? इंद्रिय हात पाय कान डोळा मूक बोलाया वचन. तेने तू जोडशील नारायण नासे जीवपण भवरोग. हा भवरोग प्रत्येक जीवाच्या पाठीमागे लागलेला आहे. कुठला? तर जन्माला येणं मरण. आणि त्या भवरोगातून जर पार व्हायचा असेल तर त्या भगवंताचा ज्ञानाचा नामाचा रस घ्यायला लागेल. बाबांनी मागे घेतलेला कीर्तनासाठी अभंग कुठला रस? हा ब्रह्मरस. ब्रह्मरस घेई काळा तेने पिडा वारेल
पथ्य नाम विठोबाचे आणि न सेवी वाचे. म्हणून आपण सगळेजण बाकीच्या ठिकाणी जाऊन ना, मला तर कंटाळाच येतं. बाकीचा तुमचा विषय वेगळा असेल, मला कंटाळा येतं, कारण आपण एका तत्वावर चाललेले आहेत. मीना माऊली बरोबर का? एक गाव आम्ही बाबा विठोबाचे नाम आणि काचे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म मधुस्तर केला राज्यभार चालायचा. त्या दिवशी बिभीषण बाबांनी कीर्तनातनं सांगितला, गेलेलो तिथे अनुभव घेण्यासाठी, नाव नाही सांगायचं, आम्ही समजून गेलो, आम्ही गेलो तिथे, पण ही गोष्ट नाहीच नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. ज्ञानोबा आहे सांगतायत ओवीतनं, मोरा अंगी असोसे पिसे असती डोळसे, परी एकली दृष्टी नसे तैसे ते गा. मोराच्या अंगावर किती आहेत पिस डोळ्याची, पण जे पाहणारी दृष्टी नसेल तर ते काही कामाचे नाही. तसं हे आत्मज्ञाना वाचून ज्ञान सांगणारे आहेत ना, आत्मज्ञाना वाचून ज्ञान सांगणारे आहेत, त्यांच्याबद्दल ती ओवी सांगितलेली आहे. अरे आपल्याला जे नामस्मरण भेटलेलं आहे ना, अरे कैक वर्ष, कैक हजारो जन्म घेतलेले आहेत, तेव्हा हे ईश्वराचं नामस्मरण आपल्या मुखावर आलेले आहे. जयाचेनी वाचे पुढे भोजे, नाम नाचत येई माझे, ते जन्म सहस्त्र विनोनी एक वेळ मुकासी यावया. बरेच जण या नामस्मरणासाठी, बरेच जण हे नाम भेटावं म्हणून सांगितलं. तिकडचं पण सांगितलं त्यांनी का गेलो. आमच्याकडे प्रवचन होतं आदल्या दिवशी बिभीषण बाबांचं इथे. आता आंघोळ करायला कुठे कुंभमेळ्याला गेलेलो. कुंभमेळ्याला गेल्यानंतर तिथला वातावरण बघितलं त्यांनी की काय जप तप होम हवन सगळं काय करणारे, पण नाही योगी या दुर्लभ तोम्या देखिला साजनी, पाहता पाहणे दुरी. एवढं तिथे बघितलं. बाबांनी सांगितलं, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आला आणि माझ्या पण डोळ्यामध्ये अश्रू आला की हे सगळं बघितलं, मला बाबांची आठवण आली. बाबांची त्यांना आठवण आली. बाबा ऐसे व्यापक ज्ञान भले, जयाच्या हृदयी जीवसित आले, सयाची समता दृष्टी बोले विशेष काही. पुढची ओवी काय अगोदरची, बुद्धी निश्चय आत्मज्ञान तुमच्या ठिकाणी त्यांचा निश्चय झालेला आणि तुमच्या ठिकाणी देखील तोच निश्चय केला. हम ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळूनी, तात्काळ जागिन्नला जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले. आणि कुठे हरून ठेवलंय तुम्हाला, देवावर ठेवलंय का? आत्मस्वरूपी घातले. आत्मस्वरूपी घातले हरोनिया. त्याच्यासाठी ज्ञानेश्वर माऊली ओवी देतात, आस्तेचिनी महापुरे रिगता ती कोटीवरे, परी प्राप्तीचे अपैल तरी विपायला निके. अरे ज्या क्षणी अनुग्रह लादला त्या क्षणी मोक्ष पावला. बंधन हे आत्मयाला बोलूच नये. हे शरीर आहे ना, देह जाणार यासी बाबा काळोबा खाणार. तुका म्हणे येत उरो नाही आले अवतार, येर ते पामर. सगळे राम जन्माला आले, कृष्ण जन्माला आले, प्रत्येक जण जन्माला आला, पण या संसार रूपी सागरातून बुडून तरुण कोण गेलेले आहेत? तर ज्याच्या ठिकाणी हे भगवंताचा अनादिकाळचं नामस्मरण आलेलं आहे. बाबांच्या मुखातला अभंग आहे, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधनच. श्रीपाद बाबांचं कीर्तनामध्ये साधन नाही, च आणखी एक्स्ट्रा लावून टाकायचे की नामा परते साधनच नाही, आणि जे तू करशील आणि काही. तुकाराम बाबा एका ठिकाणी बोलतायत,
की या चारी वेदांनी सांगितलेलं आहे. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती आणि आयचे बहुग्रंथी बाबा बोलविले आहेत. म्हणून आपण सांगतोय नाम चांगले चांगले माझ्या. आणि त्याच्या नंतर काय आहे बाबा बोलतायत तिकडनं, कपिकुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसे. अरे राक्षसांचा उद्धार झालेला आहे. हा बाबा आज शंका आहे त्यांच्या मनामध्ये. ते सांगतात शेवटचा भाऊ शेवटपर्यंत ही गोष्ट व्हायला पाहिजे. अरे शेवट झालाच नाही त्याचा. ज्ञानेश्वरी अध्याय 8व्या अध्यायातली 13 क्रमांकाचा श्लोक सांगितलेला आहे. कालच तिला वाचायला सांगितला बाय. तर ह्यो 8वा अध्याय आणि 13वा क्रमांकाचा श्लोक, त्याच्या खालची शेवटची ओवी, त्याचा हे वाचायचा. भगवंत सांगतोय की अखंड आयुष्यभर तू माझी सेवा करतोयस. सर्व भावे दास झालो त्यांचा. काय त्याच्या अगोदर सर्व भावे संतांच्या बद्दल आहे. सर्व भावे दास झालो त्यांचा. हा बाबा बरोबर. संतांची ये पायी. काय काय का शंका? संतांची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ. जेने हा गोपाळ कृपा करी. 21,599 वेळा तुम्ही श्वास घेत असाल, पण तो शेवटचा जो 600वा श्वास आहे ना, भगवंत सांगतो रे अरे अखंड आयुष्यभर तू माझी भक्ती करतोय. आपण इथनं नुसतं बोंबलून सांगत आहोत. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. अरे तुकाराम बाबांवर जो प्रसंग आलेला आहे ना, तो अनुभव आपल्याला प्रत्येकाला आलेला आहे. थोडं ध्यानात घ्यायचा. पडता जड भारी दासी आठवावा तो हरी. मग तो ऊन दिशीन आड घाली सुदर्शन. बाबा सांगत असतात माझी ये मनीचा जाणून या भाव. तो करी उपाव गुरु राव. आपल्याला मिळालेला जो भगवंत आहे ना, माझी वेळ झालेली आहे, मला बोलायला सांगाल तिथपर्यंत बोलत राहणार. मला मिळालेला जो गुरु आहे ना, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव नाही तुझा पाहता त्रिभुवनी. ज्या पद्धतीने अर्जुनाला जो बोध दिल्यानंतर, अनुग्रह दिल्यानंतर, त्याला शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे अनुभव आलेला आहे, नुसतंच मनामनीचं शास्त्र नाही आहे. समजला का? साचची बोलाचे नवे हे शास्त्र, परी संसार जिने हे अस्त्र. आत्मा अवतरविते हे मंत्र, अक्षरी ये राज विद्या राजगुह्य. याच्याने काय होतो? आत्मा प्रगट होतो. आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या अर्जुनाची अवस्था झाली, अर्जुनाला बाबा हे 2 शब्द आहेत ना, कुठेच ऐकायला नाही भेटत. बघतो आम्ही कीर्तन YouTubeवर बघत असतो. अनुग्रह आणि प्रबोध हा फक्त एकदाच ऐकायला मिळतो. तो म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं भजन घेतो ना, त्यावेळेला ऐकायला भेटतो. आणि एखादा कोणीतरी चुकून दिला तर दिला प्रमाण म्हणून तो ऐकायला भेटतो. तो म्हणजे साधुबोध झाला. बाकी अनुग्रह आणि प्रबोध ऐका. पण याच्यामध्ये दिलेला आहे ना, अरे कधी आहे लक्षात? आपल्यासारखे आभागी आपणच असं समजायला पाहिजे. तैसा अनुग्रह पैराया केला असे धनंजया. आता कवनेकडे ही माया काहीच भाष नाही. तैसे अनुग्रहाचे मी करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, तया सहित नारायणे व्यापुनी घेतले. मग अर्जुनाला सांगितलं, अर्जुना
ही गोष्ट आहे ना, मी अगोदर कोणाला सांगितलेली? सूर्याला सांगितलेली, मनुला सांगितलेली, इक्ष्वाकू, आणि ती इक्ष्वाकूचीच परंपरा रामापर्यंत आलेली आहे. बस ध्यानाला. मग तेच आपण एकाग्र अंतःकरण करुनी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. बसलाय अर्जुन ध्यानाला, पण अर्जुनाचं मन काय लागत नाही भाऊजी. अर्जुनाचा मन काय लागत नाही. मग अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, अरे समर्थ सांगतायत, प्रत्येक दासबोधामध्ये काय आहेत ते मनाचे श्लोक कसे बोलतात? मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी वंद्यते सर्व भावे करावे, जनी विंदते सर्व सोडून द्यावे. अर्जुना समजला नाही? तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी. मग सर्वत्र नमस्कारी मद एका ते, माझे नि अनुसंधाने देख, संकल्प जाणणे निषेक. मध्याची चोक याची नावे, ऐसा मिया आतिला होशी. मग माझिया स्वरूपा पावशी, हे अंतःकरणीचे गुज तुझपाशी बोली जात असे. गुह्य गोष्ट सांगतोय बाबा देवा. समजलं, आता बसतो मी. तैसे स्मरते नि आदरे, सपाय सात्विक भरे, कठीणपण विरे अहम भावाचे. विषयाचा विसरू पडे, इंद्रियाची खसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. तेत शरीर भावनासती, इंद्रिय विषय विसरती, आणि सोहम भाव प्रचिती होय. मग अर्जुनाला विचारलं ना भाऊजी, कधी हृदय हृदय एक झाले, या हृदयीचे त्या हृदयी घातले, आणि द्वैत ना मोडिता ऐसे केले धनंजया. किंवा आपणा ऐसे गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझियेपणे. आता सांगणे पुसणे काहीच नाही. हाच अनुभव कोणाला आला? ज्या वेळेला अर्जुनाला आला. एक विश्व एक आपण ऐसे होती जे अलुमालू होते जे तुझे पण, तया सहित तेही आटून गेले अंतःकरण विराले सहसा. ही अवस्था बघून बाबा संजयाची अवस्था झाली. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेतच्या तेत. अपाद कुंचकित रोमांच आले, अर्धोन मिळत डोळे, वर्ष ताती आनंद जळे, आतुलिया सुकर्मिणीची बळे, बाहेरी कापे. हे नामस्मरणाचा परिणाम सांगितलेला आहे. हे नामाचा परिणाम सांगितलेला आहे. नाद बाबांना सांगितलेला आहे. कापे तो थरारी, स्वरूप देखे नेत्री, अश्रू त्या भितरी वाहात आती. आनंद झाला पोटी, स्तब्ध झाला कंठी, मौन वाक्य फुटी धरोनी राहे. टाके श्वास श्वास, उद्व भावे देखा, स्वरूप हे एक मिळवून एका जनार्दनी. ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता, देव कृपा करी तयावरी. ज्या वेळेला हे मोठके गुरुमुखे उजजत दिसे, हृदयी स्वयंभूची असे, आणि प्रत्यक्ष फावू लागे तैसे अपयसया. मुक्ताबाईंना देखील या अनुभव आला, आणि त्यांच्या हृदयामध्ये हा नारायण प्रगट झाला. ते सांगतायत कसे? अंतर्मुख झाले, करिता चिंतन तेने जनार्दन प्रगटला. नयनी लोटला, प्रेमे महापूर, कापते शरीर थरथरा. स्पुंद स्पुंदनिया करीते, आणि तेने आला नारायण याच देई. मुक्ताबाई म्हणे ऐसे झाले या वाचून
परमार्थ शीन वाटे देवा. मग ज्याने त्याने आपला आपला पेपर तपासायचा आहे का नुसतं आपल्याला या शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत ओव्या त्या फक्त इथनं झाडायच्या आहेत का खरंच त्याचा कृतीत अवलोकन करायचं आहे. नुसतं इथून बोले बोले तैसा चाले बाबा त्याची वंदावी पाऊले. असो वेळ झालेली आहे. मला सांगितलं बाबांनी स्टॉप व्हायला समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसेची राहावे. ज्या ठिकाणी बसलेले सगळे कोण आहेत? प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असेल बोल जरी गंगाविती स्वीकार. एरवी तरी मी मूर्खू जरी झाला असे अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळ असे. बालक बापाची या ताटी रिगे ते बापाशीच जेवू लागे ते संतोषीने वेगे मुखची ओढवी बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले येथे माझे ते उरले पायिकपण. सेवेसाठी निवडलेला अध्याय क्रमांक 9व्या अध्यायातली श्लोक क्रमांक 2. राजविद्या राजगुह्य पवित्रमिदम उत्तमम प्रत्यक्ष वगम धर्म सुसुखम कर्तव्यम. जे जाणणे या आगव्यांच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी जो सकळ गुह्यांचा घोषावी पवित्र राहो ते आणि धर्माचे निज धाम तेवी उत्तमाची उत्तम पै दया येता नाही काम जन्मांतराचे मोटके गुरुमुखे उज्जत दिसे हृदयी स्वयंभूचे असे आणि प्रत्यक्ष पाहू लागे अपैसया पुंडली कवरदा.